साठी पहिला चेंडू घेऊन येतोय भूषण. या वेळेला मात्र यास हापीचा चेंडू दिला गेला आणि टोला दिला जातो आहे. हुपचा शॉट आहे, षटकार पाहायला मिळतो आहे. दमदार बहारदार षटकार आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे आणि सुंदर सुंदर खेळीला आकार देण्याचा पुन्हा एकदा साकारतो आहे तो म्हणजे राज. पहिल्याच चेंडू येतोय त्याच्यासाठी एका षटकाची वाट बघावी लागली स्ट्राईकला येण्यासाठी आणि जेव्हा आला स्ट्राईकला एकच शॉट दिला. 14 धावा आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक हुप शॉट येतोय षटकार बहारदार. यस, कम्मालीची फलंदाजीला आकार देताना कारण बॅकफुटवर आहे. पहिल्या षटकाच्या माध्यमातून उद्दिष्ट मोठं आहे. 87 धावांचं उद्दिष्ट हे खूप मोठं शिखर आहे. ते शिखर पार करायचं आहे आणि त्या शिखर पार करण्यासाठी अशीच बहारदार खेळी साकारावी लागेल या मैदानात. तेव्हाच मात्र भावेश 11 संघाला विजय प्राप्त. परंतु नक्कीच भूषण यांना मात्र कमबॅक करावा अनुभव आहे. भूषण धवणे यांच्याकडे देखील गोलंदाजीचा आणि सेम डिलिव्हर्ड येतो आहे. एक्स्ट्रा मिड विकेटला मात्र पुन्हा एकदा आउट ऑफ द पार आणि या टुर्नामेंट मधली दुसरी षटकाराची हॅट्रिक आहे. यस, सुपर सुपर बहारदार खेळीला वळण देत असताना पाहायला मिळत आहे. राज उद्दिष्टांच्या परिपूर्ततेची पाठलाग करताना मोठ्या मोठ्याचं सादरीकरण करताना मोठे फटके आपल्याला घेऊन येत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उंच टोला लेग साइड आहे आपले मजबूत. येतोय चौथा षटकार. बॅक टू बॅक 4 षटकार येत आहेत. ओ 6 छक्के, 4 गेंदे 4 छक्के. ये क्या होना रे भाई, हर गेंद को इस तरह से घुमा देते हैं. बल्ला कहते हैं ना, उठाया बल्ला लगाया छक्का. आहा, बहुत 4 षटकार लागलेले आहेत. यस, आउट ऑफ द पार. बहुत ही बढ़िया. अगर डीजे मास्टर होता, रोमांच होता. डीजे मास्टर डॉनी बजना चाहिए यार, मेरे को बहुत पसंद है ये गाना क्योंकि ऐसे ऐसे बल्लेबाज अपना हुनर पेश करते हैं तो हुनर वाली बात होती है तो डॉन की बात आती है. 5 चेंडू 5 षटकार लगातार लगातार डबल हैट्रिक डबल